SIFचा चौथा प्रकार आहे डेट लॉंग शॉर्ट. डेट लॉंग शॉर्ट. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल डेटमध्ये काय लॉंग शॉर्ट करायचं, याच्यामध्ये पण इंटरेस्ट रेट वरती गेलं तर बॉन्ड डिबेंचरच्या किमती खाली जातात, इंटरेस्ट रेट खाली गेले बॉन्ड डिबेंचरच्या किमती वरती जातात. सो जेव्हा इंटरेस्ट रेटमध्ये काही चेंजेस होण्याचे स्कोप निर्माण होतात त्यावेळी लॉंग शॉर्ट इथं करता येऊ शकेल, याच्यामध्ये स्कोप आहे. दुसऱ्या याच्यामध्ये सेक्टर डेट असा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये फक्त डेट रिलेटेडच फक्त हे केलं जाईल, सेक्टर निवडून इन्व्हेस्टमेंट केली जाईल. हे दोन प्रकार डिफेन्सिव्ह कॅटेगरी येतात. मला असं वाटतं की याच्यामध्ये जो इन्व्हेस्टमेंट करणार आहे तो पहिलंच मानसिकता त्याची डेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची स्टेडी स्टेबल रिटर्न मिळवणं आहे आणि इकडे थोडंसं रिस्क घेऊन रिटर्न बनवले जाणार आहेत. सो मला असं वाटतं की ज्या लोकांना डेट कॅटेगरीमध्ये जायचं आहे त्यांनी डायरेक्ट डेटला गेलेलं जास्त बेस्ट आहे किंवा FD टाईप प्रोडक्टमध्ये गेलेलं बेस्ट आहे. जास्त मी या दोन्हीमध्येही पॉझिटिव्ह नाही आहे. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही करू शकता, याचे जे काही फीचर्स आहेत ते तुम्हाला जाणून घ्यायचे तर डेफिनेटली खाली SIF टाका, मी तुम्हाला संपर्क करेल किंवा माझी टीम तुम्हाला संपर्क करेल. वी विल टेल यू व्हॉट आर द बेनिफिट्स आणि कशा पद्धतीने ते वर्क करेल. आणि शेवटी राजे तुम्ही आहात, तुम्हाला ठरवायचं तुमची वेल्थ कुठं जाऊन निर्माण करायची, तुमची रिस्क टेकिंग मेंटल कॅपॅसिटी काय, फायनान्शियल कॅपॅसिटी काय, इट्स युअर कॉल, बट वी विल टेल यू द फीचर ऑफ दिस प्रोडक्ट. तर हे डेटमधले ज्याच्यामध्ये कुपॉन किंवा इंटरेस्ट तुम्हाला YTM वगैरे जरा 12 भानगडी त्या समजून घ्यायला लागेल. इंटरेस्ट रेट कसे कमी जास्त होतात, का होतात, त्याची कारणं, अशाही गोष्टी याच्यामध्ये येऊ शकतील. सो ज्यांना कोणाला डेट या इन्स्ट्रुमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची त्या लोकांसाठी हे बेस्ट आहे. ज्या लोकांना याच्यात नाही इन्व्हेस्टमेंट करायची पण SIF पूर्ण माहीत करून घ्यायचं त्यांनी SIF टाईप करा, माझी टीम संपर्क करेल. धन्यवाद.